त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करा. ते माघारी येतं म्हणले आले नाही. होईल चर्चा. हे बघा, माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की माहिती, मी कुठलाच मुद्दा मागं राहू देत नाही. पण मी जे घेतो ते चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या जातीला ठिकाण असं घेतो, दमाने घेतो. तुम्हाला ते झाल्यावर प्रेस घेऊन सांगायचं. तोवर मी काही बोलत नाही, खो देत नाही मी कुणाला. कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायचा नाही, कबड्डी खेळायला लागली खो द्यायचं. तुम्हाला ते जर दोन घेतले ना, त्याच्यानंतर प्रेस घे आणि मग आपण दोघं तिघ जण हिशोब करू. कशाने कशाला काय म्हणतात, कशाने कशाने काय होत असतात. तो फक्त बघा माझ्या माई, मी जी पूर्वजांनी दिलेली शिकवण घास घास तोंडात घालावा. एकदाच जर वजनवर घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत, काही नड्यात गुतत आणि मग ते पचत नाही तर हाताने तेवढंच बाहेर पडत. त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उडणार नाही. पिढ्यांना पार त्यांना पुरण असं देतो, गलत दमाने देतो, एवढं आहे. म्हणून मी बरोबर करतो. फक्त पोरावं तुम्ही शांत राहा. मला आणि माझ्या समाजाला डाग लागल, खाली मान घालावं लागल असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे, शांत राहा. कधी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत, आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागले. तर मुंबईचे वेशीवरती लोक आहेत, त्यांना अडवलं जाईल. इतके चतुर येत नाही पोट्टे मराठीचे. तुम्हाला पंचक व्हायला मार्गाने ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर. आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे मुंबईकर येत काही मराठीचे येत काहीच ओळखायला येणार नाही. आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वतः चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन आहे देवेंद्र फडणवीस. आतावर मी जगत बी नाही. इतक्या दिवस उपोषण, मग तुमच्या संघ बोलायचं असलं का आधी पाणी प्यावं लागतं, मग बोलावं लागतं. तुम्हाला खोटं बोलायचं मला गरज नाही. नवीन पत्रकार बांधतो यांना ठीक आहे, खोटं बोलायचं. पण तुम्ही 2 वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं. मराठी मुंबईत येणार, कोणी त्यांना शिकत नाही. आणि आडीच तरी बी ते बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत येतात. तो दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये. आणि केलं त्यांच्याविषयी आमच्या मनात कठोरता नाही. आणखीन पण इतका त्रास दिला त्याने आम्हाला. परवानग्या रद्द केल्या, पोरांना त्रास दिला, झोपून दिलं नाही, पाणी दिलं नाही, भाकरी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मुंबईत फिरू दिलं नाही, इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस. तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी, बस. आम्हाला काय अपेक्षा नाही. चला, धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.